ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे बदनामी आणि खंडणी प्रकरणामध्ये महत्त्वाची अपडेट आहे। माजी विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या घरी पोलीस दाखल झालेले आहेत। वडूज पोलीस रामराजेंच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। समन्स बजावून सुद्धा चौकशीसाठी हजर न झाल्यामुळे पोलीस हे रामराजे यांच्या घरी पोहोचल्याचे कळतंय। तर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी रामराजेंवरती निशाणा साधलेला आहे। एखाद्याचा राजकीय द्वेष किती करावा याचं मूर्तिमंत उदाहरण समोर असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। 17 वर्षांपासून रामराजेंनी त्रास दिला, यावेळी त्यांनी कळस गाठला। मी मंत्री झाल्यापासून विरोधकांना संपवण्याचा रामराजेंचा घाट आहे, असंही गोरे यांनी म्हटलेलं आहे। माझ्याही पाठी गेल्या 17 वर्षापासून हा संघर्ष होता आणि याचा आता अगदी कळस गाठला होता यावेळी जेव्हा मंत्रिपदाची माझी शपथ झाली आणि मी काम चालू केल्यावर। त्याचा परिणाम आपण बघितला असेल की काहीतरी षडयंत्र करायचं आणि त्यातून बदनाम करायचं आणि आपल्या विरोधकांना संपवण्याचा घाट त्यांनी घातला होता। आणि अनेकदा असं होतं की जेव्हा आपण दुसऱ्यासाठी खड्डा खोदतो तेव्हा आपल्यासाठी आपोआप तयार होतो आणि ती परिस्थिती आज निर्माण झालेली आहे। आयुष्यभर ज्या शकुनी मामाचं काम केलं, आता परिस्थिती उलटी झालेली आहे आणि आता सगळ्याच गोष्टी समोर आलेल्या आहेत।